जे आता अतिक्रमण विभागाचे त्यांच्याकडे चार्ज आहे तो, पण विषय आहे हा जुना त्यांच्याशी संबंधित असलेला विषय आहे. हा आहे आकाश चिन्ह या डिपार्टमेंटचा संबंधितला विषय आहे. त्या विषयावर काही महानगरपालिका आणि जे काही होर्डिंगचे जे काही संघटना आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी विवाद होता रेट संदर्भात. तर त्याचा निकाल आता लागलेला आहे आणि ते विचारण्यासाठी आम्ही डायरेक्टली ज्याला म्हणतात फ्रॉम द डेव्हिल्स माउथ, तर आम्ही रमेश शेलार साहेब यांच्याकडे आलेले. डॉक्टर रमेश शेलार इथून पुढे तुम्हाला ते पूर्ण त्याची माहिती सांगतील. सरजी, तुम्ही जे आकाश चिन्हचं आम्ही मागं सुद्धा त्यांची एक बाईट घेतली होती, त्यांची संघटनेनं आम्हाला बोलवलं होतं, टीव्ही टेनला सुद्धा बोलवलं होतं. तर काय पूर्ण विषय आहे आणि तुमचा त्याच्याशी कसा संबंध येतो आणि त्याचा काय निकाल लागलाय ते आमच्या प्रेक्षकांना. काल स्काय साईन बाबत उच्च न्यायालयाचा निकाल लागलाय आणि त्याच्यामध्ये 222 हा दर जो 2013 साली टेंडर काढून शहरामध्ये चार विभागामध्ये टेंडर काढून तो दर निश्चित केलेला होता. त्याच्या विरुद्ध होर्डिंग असोसिएशन आणि इतर जाहिरातदार हे महानगरपालिकेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेले होते आणि तेव्हापासून 222चा दर हा जास्त आहे कमी आहे याच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले होते आणि त्या वादविवादाच्या प्रसंगावरून ह्या सगळ्या केसेस झालेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये मनपा महानगरपालिकेला विजय मिळालेला आहे आणि या विजयामुळे महानगरपालिकेला 222चा दर हा निश्चित झालेला आहे. आता हा 222चा दर त्यावेळेस जर तो निश्चितीकरण झाला असता तर ते पैसे महानगरपालिकेत जमा झाले असते. आता हे सगळे पैसे वसुली ही मोहीम राबवावी लागणार आणि या 222चा अर्थ असा काढण्यात आला की फक्त रमेश शेलार यांनाच टार्गेट करण्यात आलं 222 मुळे. आणि वैयक्तिक ह्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध काही जाहिरातदार यांनी माझ्या विरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते उठवून दिले आणि मला वैयक्तिक त्रास कसा होईल हे माझ्या विरुद्ध पाहण्यात आलेले. म्हणजे माझी इव्हन इन्कम टॅक्सकडे यातील एक जे हे आहेत याचिकाकर्ते यांनी माझी इन्कम टॅक्सकडे सुद्धा चौकशी केलेली आहे माहिती अधिकारामध्ये वारंवार मागणी करून. हरकत नाही, वैयक्तिक लेवलवरती फक्त असं कोणी येऊ नये आणि याच्यामध्ये महानगरपालिकेची सत्याची बाजू होती. सत्याची बाजू आम्ही मांडली. त्या टायमाचे तत्कालीन आयुक्त मी स्वतः आम्ही कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट दिलेले होते. पुढे त्यानंतर आलेले पुढचे असणारे सर्व उपायुक्त आणि त्यानंतर असणारे आयुक्त यांनी सुद्धा वेळोवेळी त्याच्यामध्ये पुढे असणारे ॲफिडेव्हिट्स करून दिले आणि मनपाचा विधी विभाग चांगल्या प्रकारे त्यामध्ये केसेस लढला वैयक्तिक लक्ष घालून आणि त्याच्यामध्ये विजय मिळाला मनपाला. आता मनपाला त्यांच्यापासून उत्पन्न मिळणार आहे, पण जी पॉलिसी तयार करण्यात आलेली होती ती पॉलिसी खरी होती, ते धोरण खरं होतं आणि त्या धोरणाप्रमाणे 222 हा दर ठरवण्यात आलेला होता. म्हणजे तुमचा महानगरपालिकेचा तुमच्या जे रेटवर दिले त्यावेळी तुमची प्रमुख भूमिका होती, त्याप्रमाणे महानगरपालिकेचा विजय झालेला आहे असं मानायला हरकत नाही. ही मोहीम तुम्ही केव्हापासून राबवणार? नाही, आता हा विषय माझ्याकडे नाहीये, मी फक्त अतिक्रमणचा प्रमुख आहे. आता संबंधित त्या खात्याचे प्रमुख हे मोहीम राबवतील पुढे वसुलीची आणि याची. ओके सर, धन्यवाद.